नमस्कार मित्रांनो MHT-CET एक्झाम 2025-26 रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे। मित्रांनो तुम्हाला जर 12वी नंतर इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा मग ॲग्रिकल्चर या फील्डला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला MHT-CET एक्झाम कंपल्सरी द्यावी लागणार आहे। ओके, तर मित्रांनो या एक्झामचं जे रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट झालं आहे। हे रजिस्ट्रेशन मित्रांनो कशा पद्धतीने करायचं ते आपण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा मग तुम्ही डायरेक्ट गुगलवरती येऊन या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता CET सेल। ओके, त्यानंतर तुमच्या पहिली वेबसाईट आहे ओके cetcell.mahacet.org या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या स्वतःचा इंटरफेस येईल। ओके मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल CET एक्झामिनेशन पोर्टल AY 2025-26 तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके 2025-26 या ठिकाणी सेकंड नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। ओके मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी न्यू युजर असा ऑप्शन दिसेल, या ठिकाणी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता तुमचं नाव टाकायचं आहे। ओके तुमचं नाव आणि तुमचं मिडल नेम या ठिकाणी फिल करायचं आहे। मित्रांनो या ठिकाणी नाव टाकताना तुमचं पूर्ण तुम्ही टाकू नका। ओके या ठिकाणी तुमचं फक्त पहिलं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी फिल करायचं आहे। नंतर तुमचे जे लास्ट नाव आहे तुम्हाला या ठिकाणी खाली फिल करायचं आहे। लास्ट नेम तुम्हाला दिसत असेल। मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटप्रमाणे तुमचं नाव टाकायचं आहे। स्पेलिंग वगैरे नीट चेक करून घ्या। ओके या ठिकाणी चुका करू नका, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो। जर तुमची 12वी झालेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 10वीच्या मार्कशीटप्रमाणेच नाव टाकायचं आहे। तर तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम या ठिकाणी फिल करा, या ठिकाणी लास्ट नेम फिल करा तुमचं। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेल ID फिल करायचा आहे। मेल ID फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड फिल करायचा आहे। मित्रांनो पासवर्ड टाकताना तुम्हाला एक कॅपिटल लेटर घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला स्मॉल लेटर घ्यायचा आहे। ओके त्यानंतर या ठिकाणी स्पेशल कॅरेक्टर यूज करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी नंबर सुद्धा यूज करायचा आहे। ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड फिल करायचा आहे। पासवर्ड फिल केल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। कन्फर्म पासवर्ड फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधी या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करायचं आहे। ओके तुमचं इयर सिलेक्ट करा। इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मंथ सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट सिलेक्ट करायची आहे। ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे। सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर काही टेक्निकल इश्यू आला तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेला आहे। ओके तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तुम्हाला या नंबरवरती कॉल करायचा आहे। ओके जर तुम्हाला या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला तर रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। ओके तुमच्या मेल ID वरती एक CET सेलकडून मेसेज येईल। ओके तर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मेल ID वरती मेसेज येईल। ओके तो तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ईमेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। ओके तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे। मोबाईल नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला फादर्स नेम या ठिकाणी फिल करायचं आहे। फर्स्ट नेम आणलं। ओके तुम्हाला फक्त वडिलांचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी पूर्ण नाव टाकू नका, फक्त फर्स्ट नेम म्हणजे तुम्हाला फक्त वडिलांचं नाव टाकायचं। ओके फॉर एक्झाम्पल मित्रांनो जर तुमच्या वडिलांचं नाव संदीप असेल तर तुम्हाला फक्त या ठिकाणी संदीप असं टाकायचं आहे। ओके तुम्हाला फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे या ठिकाणी मदर्स नेम फर्स्ट नेम ऑनली या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे। पुढे तुमचं या ठिकाणी तुमचा स्वतःचं या ठिकाणी या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं। ओके मित्रांनो हे जे जेंडर आहे तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं सिलेक्ट करायचं। ओके पुढे तुम्हाला या ठिकाणी रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, तुमचा धर्म या ठिकाणी सिलेक्ट करा। पुढे तुम्हाला या ठिकाणी रिजन सिलेक्ट करायचा। ओके जर तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रुरल ऑप्शन सिलेक्ट करायचा। ओके जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्बन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। पुढे तुम्हाला या ठिकाणी मदर टंग या ठिकाणी सिलेक्ट करायचे। ओके जी तुमची बोली भाषा असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। मदर टंग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन आलेलं आहे। ओके पुढे तुम्हाला ॲन्युअल इन्कम सिलेक्ट करायचं आहे, या ठिकाणी तुमचं इन्कम सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात। ओके या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करा। पुढे तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे, ॲड्रेस फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे।
स्टेट सिलेक्ट तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचा नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला पिनकोड या ठिकाणी फिल करायचा आहे. पिनकोड फिलिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एस टी कोड या ठिकाणी नाही फिल करता चालेल. ओके. पुढे तुम्हाला मोबाईल नंबर फिल करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला परत मोबाईल नंबर या ठिकाणी फिल करायचा. ओके. मित्रांनो तुमचा जर या ठिकाणी तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तुम्हाला या ठिकाणी सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑदर डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे. ओके. तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे की आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी जर तुमचा स्टेट मित्रांनो तुमचा जर डोमासाईल महाराष्ट्राचा असेल तुम्हाला या ठिकाणी यस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी मायनॉरिटी डिटेल्स या ठिकाणी सिलेक्ट करायचे. ओके. जर तुम्ही मायनॉरिटीमधून येत असाल तर तुम्हाला यस करायचं आहे आणि नसेल तर नो करा. ओके. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी. ओके. तुम्हाला जर अपंगत्व असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर नो करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी SSC पासिंग एरिया विचारलेला. ओके. तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे. तुमचं पासिंग एरिया या ठिकाणी सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज फिल करायचे आहे. ओके. तुमच्या 10वीच्या या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज फिल करायचे आहेत. पर्सेंटेज फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी तुमच्या बोर्डचं नाव सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे स्टेट निवडायचं आहे, तुम्ही 10वी कोणत्या स्टेटमधून कंप्लीट केली आहे. ओके. ते तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की आर यू अपियर फॉर 12th HSC डिप्लोमा एक्झाम इन 2025. ओके. मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी अपियर असाल. ओके. तुम्ही जर 12वीची एक्झाम दिलेली नसेल तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे. तुम्ही कारण की या ठिकाणी अपियर आहात. ओके. जर तुम्ही ऑलरेडी मित्रांनो 12वीची एक्झाम जर दिलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके. मित्रांनो या ठिकाणी चुका करू नका. ओके. या ठिकाणी ऑप्शन नीट लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर 12वीची एक्झाम आता देणार असाल. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी येस सिलेक्ट करायचं आहे कारण की तुम्ही अजून दिलेली नाही, त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी अपियर आहात. ओके. तर तुम्ही ऑलरेडी 12वीची एक्झाम दिलेली असेल तर तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी 12वीची माहिती द्यायची. ओके. तुम्हाला या ठिकाणी 12वीचं पासिंग एरिया सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे 12वीचं. पुढे तुम्हाला मार्क टाईपमध्ये या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज होते का CGP होते. ओके. तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी किती मार्क पडले. ओके. टोटल मार्कपैकी तुम्हाला किती मार्क पडले ते मार्क तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहेत. पुढे तुम्हाला आउट ऑफ मार्क तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. ओके. तुम्हाला टोटल मार्क या ठिकाणी टाकायचे आहेत. पुढे तुमचे पर्सेंटेज आहे ते ऑटोमॅटिक येणार आहेत. ओके. हे सर्व माहिती मित्रांनो भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. ओके. आता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसेल. ओके. तुम्हाला या ठिकाणी CET रजिस्ट्रेशन पहिला ऑप्शन दिसेल. ओके. पुढे तुम्हाला प्रोफाईलचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी हेल्प डेस्क, नंतर हॉल तिकीट, पुढे ऑब्जेक्शन ट्रॅकर, पुढे स्कोर कार्ड, असे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. मित्रांनो आता आपण जे आहे ते आपण पार्ट 1चं तुम्हाला आपण रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं आहे. ओके. आता आपल्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जेव्हा तुमचं मित्रांनो पार्ट 2चं रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल. ओके. तेव्हा तुम्हाला या ठिकाणी CET रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इकडे मित्रांनो MAचे CET 2025. ओके. तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला पुढची प्रोसेस करावं लागेल. ओके. आता या ठिकाणी ऑप्शन जे ग्रे आहेत. ओके. जे या ठिकाणी ग्रे कलरमध्ये ऑप्शन आहेत ते अजून स्टार्ट नाही झालेले. ओके. जे तुम्हाला जेव्हा तुमचा या ठिकाणी हा जो ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन जेव्हा व्हाईटमध्ये होईल. ओके. तेव्हा तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट होईल. ओके. पार्ट 2चं. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला CET रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पार्ट 2चं रजिस्ट्रेशन करावं लागलं. ओके. पुढे तुम्हाला मित्रांनो प्रोफाईलमध्ये आपण जे आता माहिती भरली. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचं असेल तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. ओके. तुम्हाला जर वाटलं असेल की तुमची काही माहिती चुकीची भरलेली असेल तुम्ही या ठिकाणी प्रोफाईल ऑप्शनवरती क्लिक करून तुमची प्रोफाईल तुम्ही एडिट करू शकता. ओके. पुढे तुम्हाला या ठिकाणी हेल्प डेस्क ऑप्शन दिलेला आहे. मित्रांनो जर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल. ओके. तुम्ही या ठिकाणी हेल्प डेस्कच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. या ठिकाणी त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. ओके. तुम्हाला जर मित्रांनो काही फॉर्म भरताना टेक्निकल इश्यू आला तर तुम्ही या ठिकाणी ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही
त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता. ओके, पुढे तुम्हाला हॉल तिकीट ऑप्शन दिलं. ओके मित्रांनो, जेव्हा तुमच्या या एक्झामचा हॉल तिकीट येईल ओके, तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे जे हॉल तिकीट आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके, या ठिकाणी आता काही दिसणार नाही तुम्हाला. ओके, जेव्हा येईल तेव्हा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. पुढे तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर ऑप्शन दिला. ओके मित्रांनो, हा जो ऑप्शन आहे ओके, तुम्ही जेव्हा एक्झाम देता मित्रांनो ओके, तुम्हाला एखाद्या क्वेश्चनबद्दल जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं ओके, तुम्ही या ठिकाणी या ऑप्शनचा यूज करू शकता. ओके, पुढे तुम्हाला स्कोर कार्ड ऑप्शन दिलेला आहे. मित्रांनो, जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल ओके, तुमचा जेव्हा स्कोर कार्ड येईल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करायचं. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी CET सेलने हे खूप चांगलं केलं. ओके, तुम्हाला एकाच लॉगिनमध्ये तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे, तुमचं स्कोर कार्ड आहे ओके, किंवा तुमची प्रोफाईल पूर्ण या ठिकाणी एकाच लॉगिनमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं ती प्रोसेस बघितलेली आहे. ओके मित्रांनो, जेव्हा पार्ट 2 स्टार्ट होईल तेव्हा आपण या ठिकाणी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा. ओके, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.